वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे मिश्र डाळींचे अप्पे कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मिश्र डाळींचे अप्पे बनवताना त्यामध्ये लागणाऱ्या डाळींचं प्रमाण अगदी योग्य असलं की छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे अप्पे तयार होतात. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिश्र डाळींचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. आता एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने हे सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता. तर इथे मी जाड जे आपण इडलीसाठी वापरतो तेच घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि 1 वाटी पोहे घेणार आहे. तर पोहे यासाठी आपण वापरलेले आहेत. तर हे जे अप्पे आहेत ते एकदम छान मऊ लुसलुशीत असे बराच वेळ राहणार आहेत. आणि 1 चमचाभर इथे मेथी वापरलेली आहे. तर मेथीमुळे हे पीठ छान असं जाळीदार तयार होतं. तर हे सगळं साहित्य एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आणि हे साधारण 4 ते 5 तासांसाठी भिजत घालून ठेवायचं आहे. तर आता हे सगळं पाणी मी काढून टाकलं आणि यामध्ये दुसरं पाणी घातलं आहे आणि आता यावरती झाकण देऊन 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवलं होतं. तर आता बघू शकता तुम्ही हे छान भिजलेले आहेत सगळ्या डाळी आणि तांदूळ. तर आता यामधलं पाणी काढून टाकायचं आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं. म्हणजे आपण इडलीचं बॅटर कसं बनवतो अगदी त्याच पद्धतीचं इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी हे 2 बॅचमध्ये सगळं बारीक वाटून घेते आणि वाटताना थोडं पाणी घालायचं. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, थोडं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे झालेलं आहे. थोडं रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे आणि आता हे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. तर सारख्याच पद्धतीने जे उरलेले डाळ आणि तांदूळ आहेत तर ते सुद्धा मी वाटून घेतलेले आहेत. आता हे मी सगळं भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यावरती झाकण देऊन आपल्याला रात्रभरासाठी साधारण 8 ते 9 तासांसाठी हे झाकून ठेवायचं आहे. तर मी हे रात्रभरासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. तर बघू शकता छान असं आपलं पीठ हलकं आणि जाळीदार असं तयार झालेलं आहे. डाळींचं प्रमाण अगदी योग्य असलं की आपलं जे बॅटर आहे ते सुद्धा परफेक्ट बनतं. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर यामध्ये पाणी ॲड करायची गरज लागणार नाही आणि हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं. जे इडलीचं बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे जे अप्पे आहेत ते व्यवस्थित फुलतात आणि चिकटत नाही पॅनला. तर आता मी गॅसवरती एक अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित ब्रशनी लावून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये बॅटर घालून घेऊया. गॅस थोडा कमीच ठेवलेला आहे, खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये हे अप्पे तयार होतात आणि खायला हे इतके चविष्ट लागतात. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता. आणि हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही. जास्त पातळ बॅटर झालं तर मग अप्पे जे आहेत ते पॅनला चिकटतात, व्यवस्थित निघत नाही. तर थोडंसं घट्टसर आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यावरती मी झाकण दिले आणि साधारण 3 ते 4 मिनिटासाठी एका बाजूने छान शेकवून घ्यायचे आणि नंतर मग आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून शेकून घेणार आहोत. तर एखाद्या सुरीने किंवा चमच्याच्या साह्याने असे पलटे करून घ्यायचे. गरज वाटली तर वरून थोडंसं तेल सोडायचं
आणि कमी गॅसवरती छान शेकून घेतले की वरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार तयार होतात. तर गॅस खूप मोठा ठेवू नका, त्यामुळे ते करपतात आणि कधी कधी ते पॅनला चिकटतात. तर आता मी हे सगळे अप्पे पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायचे. तर हे होत आलेले आहेत. आणखी थोडा वेळ आपण शेकून घेऊया आणि हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता याबरोबर तुम्ही नारळाची चटणी किंवा टोमॅटोची चटणी सर्व करू शकता. खूपच छान लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर आता मी इथे नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही वरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून अशी जाळीदार अप्पे तयार झालेले आहेत. मी एक तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि खूप वेळ हे असेच मऊ राहतात, कडक होत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.